राज्य सरकार म्हणून ज्याच्यामध्ये आम्ही 26% आहोत, त्याही बाबतीमध्ये काही कोऑर्डिनेशनची चर्चा ह्या निमित्ताने झाली. राजकीय प्रश्न काल दोन्ही शिवसेनांचा वर्धापन मेळावा आपण बघितला होता आणि या वर्धापनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी थेट तुमच्यावरती निशाणा साधलेला आहे. कशा पद्धतीने बघता त्यांच्या टीकेकडे? बघा, ज्यांना आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो, त्यांच्याकडून हिंदुत्ववादी किंवा हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्याशापच भेटणार. शेवटी त्यांना त्यांच्या मौलवींना खुश करायचं आहे. मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला शिव्या देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकतं आहे. ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतं आहे. जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला, मोठं केलं, त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करत आहे, हिंदू समाजासाठी उभं राहतं म्हणून त्यांना खटकणं, हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे. तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाही आहे. ठाकरे ब्रँड संपला जे ओरड घालतायत, हिंदुत्वाची हात सोडला म्हणूनच ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना. असं आहे ना, स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार. पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे. बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका. पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा. आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना, कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय, दिशा साल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून नितेश राणे खटकणारच तुम्हाला. स्वतःच्या मुलाची थेरं अगर कमी केली असती, नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता, तर हे आज एवढा शिवायशाप दुसऱ्याने द्यायची गरज वाटली नसती. म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो, हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मौलवींना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते. हे माझ्यासाठी मेडल आहे ना. हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही. अहो, ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सिल्वर रोकला बसतो की 10 जनपदला, तरी दुसऱ्याचे बाप मोजू नये. सर, प्रत्येक वेळी त्यांचं असं म्हणणं असतं की जनतेच्या मनातलं मी करून दाखवणार आहे. याच्या आधी ते बोलले, अहो, लोकशाहीमध्ये जनता मतदानाच्या माध्यमातून आपलं मनातलं सांगत असते. लोकशाहीमध्ये जनतेने विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मनातलं काय आहे हे सांगून टाकलं आहे की आमच्या मनात महायुतीचं सरकार आहे, आमच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, आमच्या मनामध्ये शिवसेना आहे, आमच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सांगून टाकलंय. आता कसलं जनतेचं मन शोधत बसतंय? दुसरं काय काम राहिलं नाही की काय? भाजपचे मंत्री सोफिया कुरेशी तुला पाकिस्तानची बहीण म्हणून करतात, हेच का तुमचं खरं हिंदुत्व? काय सोफिया कुरेशी संदर्भात बोललं जातं भाजपकडनं. विजय शहा पाकिस्तानची बहीण आहे करून असं हे कोण बोललंय? विजय शहा जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत. मी स्टेटमेंट बघितलं नाही, न बघणाऱ्या स्टेटमेंटला मी कसं बघू ना. परंतु सातत्यानं उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये असं वारंवार म्हणतात की माझा बाप चोरतात आहे. शिवसेनेचा एकीकडे शिंदेचा मेळावा सुरू असताना ते म्हणतात की अरे, ज्याला महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव, स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची, तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता किंवा एवढा अभिमान आहे ना, तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर. मग तू बाळासाहेबांचा मुलगा आहे हे सिद्ध होतं. म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे. ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप नाही आहेत. हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे.
परंतु सर, कुठे- भाजपच्या नेत्यांवरती शीर्षत्व नेत्यांवरती टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये. दुसरं काम काय राहिलंय त्याला? थेट अमित शहाना म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित शहानी खरं तर या शिवसेनेला जन्म घातलं शिंदेच्या, आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेचा हा अहमदाबादमध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे, अशी थेट टीका तुलना अमित शहावरती करतात. अहो पण मग उबाटाचा हा जो काय वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे. हे सगळे मुल्लांचे हे सगळे पाईक आहेत. ह्याचं मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध? सर भाजपा तू स्वतःचा पहिला वर्धापन दिवस पाकिस्तान इस्लामाबादमध्ये साजरा कर, कराचीमध्ये साजरा कर ना. तू तिकडचाच आहेत. आता राजकीय धर्मांतर झालेचं उत्तम उदाहरण, राजकीय लव जिहाद झाल्याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे. सर त्यांनी असे याद केलं की भाजपाचे कामगार म्हणजे शिवसेना हे मनसेला आणि उभाटा एकत्र येऊ देत नाही. भाजपाचे का कामगार म्हणजे शिवसेना. अरे जाऊन देव त्याला. आता आम्हाला काय दुसरं काम राहिलेलं नाही आहे का? आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतोय, जनतेची कामं करतोय. तुम्हाला जे 2.5 वर्षामध्ये जमलं नाही, हम दो आणि हमारे दो, मी आणि माझा मेवणा, तेवढं तू का करत बसला 2.5 वर्ष? आम्ही जनतेचा विकास करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आज अग्रेसर आहे. गुंतवणूक असेल, प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्याला कळणार नाही. उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय आहे. परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जास्त चर्चा आहे. त्याच्यावरती काल उद्धव ठाकरे असं म्हणतात की शेडजींची लोक जाऊन राज ठाकरेंना सातत्यानं भेटतात आहेत आणि दिल्लीच्या लोकांना वाटते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र न व्हावे म्हणून. काय होतं म्हणजे ही चर्चा तुमच्या न्यूजरूममध्ये जास्त आहे. ती जरा न्यूजरूममध्ये संपेल ना तेव्हा जाऊन कळेल काय खरं आहे काय खोटं आहे. तुमच्या न्यूजरूमची चर्चा थोडी कमी करा. परंतु तुम्हालाही कळ. आता शेवटी कोणाला एकत्र यायचं असेल तर त्यांचं शेवटी कौटुंबिक विषय आहे तो, राज्याचा काही संबंध नाही. कारण की ते जे भांडले ना, आम्हाला जे जुने शिवसैनिक आम्हाला विचार जे भांडले ते त्यांच्या कौटुंबिक आपसामध्ये त्यांचे वाद होते. राज्याच्या हितासाठी कोण तेव्हा भांडलेलं नव्हतं की राज्याला रोजगार नाही, मराठी माणसाला रोजगार नाही, चला म्हणून आम्ही वेगळं होतो, असं कोण भांडलेलं नव्हतं. त्यांचे कौटुंबिक भांडणं होते आणि म्हणून कौटुंबिक भांडणं अगर मिटून अगर दोघं एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट ना. दोघं एकत्र येतील. आता लग्न समारंभाला एकत्र असतातच ना, तेव्हा कुठे तुम्हाला लोकांना विचारतात, एकत्र येतात, बोलतात, चर्चा करतात, फोटो येतात ना. राजकीय कधी एकत्र यायचे असतील तर येतील ना. ते आपसातला त्याच्या आपसातला निर्णय तो. परंतु दोन्ही भाऊ एकत्र जर ठाकरे एकत्र झाले तर भाजपला त्याचा काही फटका बसेल का? ज्या पद्धतीने आम्हाला जनतेने 132 आमदार दिलेले आहे, 132, आणि ते विधानसभेच्या आता 60 महिने सिद्ध झालेलं आहे. एकाला दिलेलं 20, दुसऱ्याला दिलेलं 0. आता राजकीय तुलना अशी होऊ शकते का हे तुम्हीच मला सांगा. आता 60 महिने पण नाही झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे आम्हाला एवढे 132 आमदार महाराष्ट्राच्या जनतेनेच दिलेले आहे, पाकिस्तानच्या जनतेने दिलेले नाही आहेत. पण जेव्हा जनता अगर आमच्या बाजूला असेल तर महापालिकेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचंच प्रतिबिंब येणार आहे, तेच रिपीट होणार आहे. परत वेगळं काय होणार नाही आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचंच सरकार, प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल, ओरिजिनल भगवा दिसणार. हे असं मोहम्मद अली जिन्नांचे फडकणारे हिरवे झेंडे नाही. परंतु लढा मुंबईचा म्हणून आदित्य ठाकरेंवरती आता संपूर्ण जबाबदारी जी आहे ती युबीटी कडनं. बापरे, आता आमचं काय होणार? अडचण गेली तुम्ही लोकांनी. बापरे, आता आदित्य ठाकरे म्हणजे आम्हाला आता बॅगच पॅक करायला लागतील. आमचं काय होणार? फार घाम यायला लागला आम्हाला. यायला त्याला वरळी सांभाळता आली नाही. 6,000वर येऊन काटेवर पास झालेला विद्यार्थी मुंबईला जिंकणार, मुंबई लढवणार. म्हणून चांगलं आहे. मी तो बोलतो आदित्य ठाकरेला माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला लवकर ते अधिकृत जाहीर करा, जरा अधिकृत जाहीर करा, जेणेकरून आमचा मग महापौर कन्फर्म, काय प्रॉब्लेम नाही. सर हिंदी में जाना चाहेंगे, आज केंद्रीय मंत्री आए थे मुंबई में, उनके साथ आपकी बैठक भी हुई. इस बैठक में क्या क्या चर्चा हुई इस बारे में? देखिए, केंद्रीय शिपिंग मंत्री सोनवाल जी आज हमारे महाराष्ट्र में आए थे. कुछ हफ्ते पहले जब मैं उनको दिल्ली में मिला था तो मैंने उनको रिक्वेस्ट किया था कि आप हमारा पोर्ट्स डिपार्टमेंट महाराष्ट्र का, उसके साथ शिपिंग मिनिस्ट्री भारत सरकार की, उसके बीच में कुछ कोऑर्डिनेशन की इश्यूज़ है, उसके बीच में कुछ कम्युनिकेशन गैप है,
जो अगर आप महाराष्ट्र में आएंगे, आपके मंत्रालय के कुछ सीनियर अधिकारी लेके आएंगे, तो हम हमारे प्रश्न महाराष्ट्र बन के आपके सामने रख सकते हैं। हमारे मोदी जी हो और हमारे देवेंद्र फडणवीस